ते करायचं, त्यांच्यासारखं नाही घाबरायचं, हे असं होऊन जाईल तसं होऊन जाईल, काय भीती वाटायचं. परमेश्वर आहे बघायला, देव त्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत काही होत नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका, सर्वांना देऊ. अजून काही योजना येतील त्या योजनाचा बी लाभ तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खूप वाटले आम्ही 10 दिवसात 28,000 मध्ये कमी नाही, हे आम्हीच वाटलंय. त्यांनी ते 2,000, 500, 300 वाटतात आणि होता आम्ही वाटलं आणि इकडूनच आम्ही रजिस्ट्रेशन केलेले घेऊन जातो. ज्या प्रवीणला धन देतात तुझे देख लेंगे, अरे त्या प्रवीणचं काय बघणार आहे ते? प्रवीण पेक्षा आमचं बघून घ्या, है ना? काय आहे आमच्या बरोबर काय आहे की नाही? तर बिचारा हा या शेखर बिचारा काम करतो म्हणे, हा कारकून आहे म्हणे. म्हणजे आता कोणाला कारकून कोणाला काय, थोड्या दिवसाने शेखर बाप आहे म्हणतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा, लोकांची सेवा करायची, लोकांच्या अडीअडचणीला समोर जायचं, मदत करायची. मी मंत्री होतो त्या काळात रस्ते बिस्ते तुमच्या गावात बरंच काय काय चांगलं झालेलं आहे आणि कोणी काही केलं नाही. खूप रस्त्यांचे पैसे दिले, लय चिकणे रस्ते झाले. 6 महिन्यात अजून चिकणे नसतील ते चिकणे होऊन जातील, पण गाड्या हळू चालवा, नाही तर ठोकले जाणार आणि शिव्या आम्हाला देणार. हिसकावायचंच काम केलंय. हे कॉलेज आहे ना जवळच दिदी बापूजी, त्याचं कॉलेज यांच्या स्वतःचे नाव टाकून घेतले. हे असले आहे म्हणजे हे कोणाचं काय हिसकून घेतील माहित बी पडणार नाही तुम्हाला. तुमची शेती बी नावावर करून घेतील तरी बी माहित पडणार नाही तुम्हाला, एवढे लंबाड आहे हे. आलं लक्षात? तर म्हणून आता हे बघा, त्या दिवशी भांडे वाटायचे सुरू झाले, तर त्याने त्या चंदूने त्याच्या पोराला पाठवलं. तो काय खायला आला होता इथे? कशाला आला होता? कोण होता तो? आणि असं करून मग नंतर जाऊन सांगायला लागले हे भांडे कोणालाही देतात, काय देतात, म्हणून या लोकांनी बंद पाडलं. पण आम्ही मंत्री महोदयांना सांगतोय की लवकरात लवकर सुरू करा, आपल्याला सर्वांना द्यायचं. आमची इच्छा होती या महिन्यातच संपून टाकायचे. आम्ही 10 दिवसामध्ये 28,000 लोकांना भांडे दिले. 28,000 लोकांना. आता आम्ही म्हटलं 1-1.5 महिन्यामध्ये एकदा संपून मोकळं करू, आपल्या सर्व लोकांना देऊ. आणि भांडे छान आहे एकदम भेटतील, तुम्ही काळजी करू नका. थोडं धीर धरा, तुम्ही बी धीरच धरत नाही. 100% भेदभाव नाही, कोणाचं काय असेल ना, कोणी करा, बिचारा भेटलं समाधान आम्हाला आहे. आम्ही खूप शिकलेलो आहोत, आम्ही मोठ्या नोकऱ्या आम्हाला ते दोन्ही पोरींना मला बी भेटले असतं, मस्त आरामशीर खाल्लं असतं. पण तुम्हाला मदत करायची, तुम्ही ज्या दिवशी पार उभं राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांना मिळावं म्हणून आम्ही करतोय. मी भांडे तुम्हाला सांगतो, माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये 45,000 लोकांना भांडे दिले आम्ही. 45,000, त्याच्यापैकी 40,000 माझ्या मतदारसंघात आणि 5,000 बाकीच्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आता मला मंत्री महोदय म्हटले, गावी साहेब आता योजना सुरू करायची आम्हाला, तर तुम्ही सुरू करा म्हटले. मग मी मंत्री महोदयाने सांगितलं कामगार विभाग सुरू करेल वाटलं. मग 1 महिनाभर बघितलं आणि सुरू केलं नाही. मी मंत्री महोदयांना म्हटलं सुरू झालं नाही योजना. मला प्रवीण बी म्हणे योजना सुरू नाही झाली साहेब आपल्याकडे. मी त्या मंत्री महोदयांना सांगितलं आणि सुरू केलं. काय करतात, ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतात, महायुतीने. आणि मग काय करायचं, महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती? असे लबाड लोक आहेत, यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आलं लक्षात? त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचंच माहित आहे. कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं. कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही, स्वतःच्या नावावर जमिनी करून काय यांचे धंदे सुरू झाले. असं आहे. यांनी आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या, खूप लफडे करून ठेवल्या. आता त्या लफड्यामुळे पडतील उघडे आणि होईल काय वाटतं ते. तर म्हणून हे बघा, आमचं काम आहे तुमची सेवा करायची. तुम्हाला जितकं काय देता येईल तेवढं द्यायचं.